मराठी ज्युडिशरी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण AIB एक्झामसाठी जी OMR शीट असते ती भरताना कोणती काळजी घ्यायची हे बघणार आहोत. आता बघा, आपण लॉ स्टुडंट आहे, आपल्याला काय सवय भले मोठ्या आन्सर्स लिहायची. आपल्या बऱ्याचदा या OMR शीटशी संबंध येत नाही. AIB एक्झाम मध्ये आपण हा अनुभव फर्स्ट टाइम घेत असतो आणि नवीन जे स्टुडंट्स आहेत त्यांना तो दडपण येणं साहजिकच आहे. तर नंबर 1 आहे की एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आधी जे एक्झामिनर असतात ते जे इन्स्ट्रक्शन्स सांगतात ते शांतपणे ऐकायचे. कारण ते जर नीट ऐकले तर आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही. आणि हे सगळ्या एक्झाम रूम मध्ये तुम्हाला सांगतातच की काय भरायचे, कसं भरायचे, आधी ते नीट ऐकून घ्यायचं. एखादं इन्स्ट्रक्शन समजलं नाही तर एक्झामिनरला स्पष्ट विचारायचं की मला हे समजलेलं नाहीये. कारण OMR शीट वरती चुका करण्यापेक्षा आपण डबल इन्स्ट्रक्शन्स विचारलेले कधी पण चांगले. नंबर 2 आहे की आपल्याला एक्झामला जाताना बॉल पेनच न्यायचा. इथे कोणताही जेल पेन, पॉइंट पेन, इंक पेन असले पेन चालत नाही. ब्लू ऑर ब्लॅक बॉल पेन घेऊन जाणं कधी पण फायद्यात. नंबर 3 आहे की क्वेश्चन बुकलेट सेट कोड. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेला प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळे असतात. कुणाचा A, B असे कोड असतात. मला वाटतं ABCD असे कोड असतील. आणि मग तुम्हाला जो कोड आलाय तोच तुम्हाला तुमच्या OMR शीट वरती क्लिअरली लिहायचा आहे. म्हणजे त्याचा तुमचा जो कोड आहे त्या कोडलाच सर्कल तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. तुम्ही जर इथे कोड सर्कल करण्यात चूक केली तर तुमची अख्खी आन्सर शीट इनव्हॅलिड ठरते. तुमचा क्वेश्चन पेपरचा कोड जर चुकला तर ती आन्सर शीट, ती OMR शीट चेक होत नाही. नंबर 4 आहे की परफेक्ट सर्कलिंग मेथड काय आहे. म्हणजे सर्कलला फिल करण्यासाठी किंवा भरण्यासाठी कोणती परफेक्ट मेथड आहे. आता काही जण काय करतात, टिक करून येतात. तर इथे टिक करण्याला अर्थ नाहीये. आपल्याला तो प्रॉपर गोल आपल्या पेननी सर्कल करायचा आहे किंवा रंगवून भरायचा आहे तो पेननी. आणि इतकंही जोरात आपण लिहायचं नाहीये की ती OMR शीटच फाटून जाईल. हलक्या हातानेच तो फिल करायचा आहे, पण तो पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये अशी जागा वगैरे सोडायची नाहीये. प्रॉपर सर्कल करायचं आहे. नंबर 5 आहे की OMR शीट वरती कसला पण व्हाईटनर, इरेजर किंवा ब्लेडचा वापर करण्याचा शहाणपणा करायचा नाही. आपण असा जर शहाणपणा केला तर आपली OMR शीट ही कम्प्युटराइज्ड चेक होते, ती होणार नाही, ती रिजेक्टच होईल. त्यामुळे OMR शीट वरती आन्सरचा सर्कल करताना आधी बघायचं आपण कोणत्या क्वेश्चनचा आन्सर सर्कल करायला जातोय आणि आपण त्याच क्वेश्चन नंबर समोरचे सर्कल्स फिल करतोय की दुसरे करतोय. एक जरी वर खाली झालं तरी आपला पूर्ण सिक्वेन्स चुकतो आणि मग आपली OMR शीटचा काही अर्थच उरत नाही. नंबर 6, काही लोकांना ना अशी सवय असते की आधी पूर्ण आन्सर क्वेश्चन पेपरवरती टिक करून घ्यायची आणि मग शेवट सगळे ते OMR शीट वरती भरत असेल. मला वाटतं ह्याच्यात आहे ना चूक होण्याची मोस्ट ऑफ द टाइम शक्यता असते. तुम्ही काय करा, 10 क्वेश्चन सोडवा, त्याचे लगेच आन्सर फिल करून घ्या, परत पुढचे 10 घ्या. म्हणजे आपला सिक्वेन्स जरी चुकला ना तरी त्या 10 क्वेश्चन पुरताच चुकेल. म्हणजे आपली अख्खी OMR वरती त्याचा काही इफेक्ट होणारच नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, नंबर 7 आहे की या एक्झामला कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे एखादा क्वेश्चन आपल्याला येत नसेल तर आपण इथे आपल्या अंदाजाने सर्कल करून यायचं आहे. रिकामं सोडू नका असं माझं सजेशन असेल. तर OMR शीट भरताना या 4-5 गोष्टी लक्षात ठेवल्या ना काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं की शांत राहा. पॅनिक होतात माणसं, सगळे आपण पॅनिक होतो. मीही माझ्या वेळेला पॅनिक झाले होते. टेन्शन येतं, बट रिलॅक्स राहा. ओपन बुक टेस्ट आहे, इझिली पास होतात सगळेजण. त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही आणि तुम्हा सर्वांना तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक.